बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक. आषाढी वारीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी, पण पंढरपुरात आलेल्या भाविकांना मात्र मूलभूत सुविधांसाठीही वणवण भटकावं लागतंय. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तासनतास उभे राहिलेल्या वारकऱ्यांना तहान सहन करावी लागत आहे. संपूर्ण शहरात कचऱ्याचं ढीग आणि खड्डेमय रस्ते दिसतायत. पालखी महामार्गावर पथदिवे नाहीत, रात्री वारकऱ्यांना अंधारातून चालावं लागत आहे. मात्र दुसरीकडं मंत्र्यांच्या मार्गावर मात्र अर्जण दिवाळीसारखी रोषणाई करण्यात आली. गोपाळपूर जवळील दर्शन रांगांसाठी उभारलेले पत्राशेड कोसळले. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. मंदिर परिसरात फेरेवाल्यांनी अतिक्रमण केले. नियम असूनही मांस, मच्छी, अवैध गुटखा आणि दारूंची विक्री बिनदिक्त सुरू आहे. गेल्या 2 महिन्यापासून एसी हॉलमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्या, पण प्रत्यक्षात जमिनीवर काहीच बदल दिसत नाही. मग वारीच्या नियोजनासाठी आलेले कोट्यावधी रुपये गेले कुठे? निधीचा हिशोब कागदावरच जुळवला गेला का, असा संतप्त सवाल आता भाविक विचारतोय. प्रशासनानं यावर तातडीनं लक्ष देऊन उर्वरित वारी काळात सुविधा सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात येते.